नमस्कार, तरुण भारत ऑनलाईनमध्ये आपले स्वागत आहे. मी संपादक शिवराज काटकर. आज आपण आहोत सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या साधारण 4,500 लोकवस्तीच्या गावामध्ये. या 4,500 लोकवस्तीच्या गावात जवळपास 750 सैनिक आहेत आणि त्यातले काही माजी सैनिक आहेत निवृत्त आणि बाकीचे अजूनही देशासाठी देशासाठी लढत आहेत. याचबरोबर शेजारचं रांजरी हे गाव आहे. इथं त्याच्या दुप्पट म्हणजे 1400 लोक सैनिक म्हणून काम करत आहेत. असं एक आदर्श आणि देशात नाव कमावणारं सैनिकांचं गाव म्हणून या अग्रण धुळगावचं नाव आहे. आणि आत्ता सध्या या गावचं नाव होतं आहे ते दुष्काळी भागात असून 43,000पेक्षा जास्त झाडं लावलेलं आणि ते जगवलेलं, त्या झाडांची वनराई झालेलं असं गाव म्हणून या गावचे सरपंच आहेत शिवदास भोसले. शिवदास भोसले यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते लोकनियुक्त सरपंच आहेत. गेले 2.5 वर्ष सरपंच म्हणून काम करत आहेत. लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या पॅनेलला निवडून दिलं आणि आज ते या गावामध्ये जे काही उपक्रम राबवत आहेत त्याला या गावातील आबालवृद्धांचे सहकार्य असतं. महिलांच्यापासून, लहान मुलांच्यापासून, युवकांच्यापासून ते अगदी वृद्ध म्हणता येणार नाही, कारण सैनिक कधी वृद्ध होत नसतो, तर ते शेवटच्या क्षणापर्यंत लढत असतो. तसं ते या इथली वनराई जपण्यासाठी लढत असतात. तर या सगळ्या एका दूरदृष्टीचा विचार करणाऱ्या गावच्या लोकांच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता तो दुष्काळाचा. आणि आज त्याच दुष्काळाच्या ग्रासलेल्या भागातल्या गावाने तरुण भारतचे सल्लागार संपादक आणि तरुण भारतचे समूह प्रमुख लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी जन्मवर्षाच्या निमित्ताने आपल्या गावात किरण ठाकूर अमृत उद्यान 75 वड आणि 110 एकूण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची झाडं लावण्यासाठी, अमृत उद्यान उभा करण्यासाठी संकल्प केला. आणि एकाच वेळी आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत त्यांच्या ट्री आर्मीच्या सहकार्यानं दिलेल्या झाडातून त्यांनी एकाच वेळी 110 लोकांनी एका मिनिटामध्ये शिट्टी वाजल्याबरोबर वृक्षारोपणाला सुरुवात केली आणि काही क्षणांमध्ये ते वृक्षारोपण पार पडलं. पुढच्या 2-3 वर्षामध्ये ती वनराई फुरून आलेली दिसेल असे 20 ते 25 फुटापर्यंतचे वृक्ष आणि अगदी छोटे म्हटले तरी 10 ते 12 फुटापर्यंतचे वृक्ष आज लावण्यात आलेले आहेत. तर हे सगळं करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आज मूलतः एक शिक्षक आहे. शिक्षक म्हणून याच गावातील एका शाळेमध्ये CBSE पॅटर्नच्या शाळेमध्ये शिकवता त्यांनी बरंचसं काही साध्य केलं. पण त्याच्यापूर्वी इथं आले ती त्यांची जी कहाणी आहे ती एका बाबळीच्या झाडापासून सुरू झाली. शाळा ते लहानपणी शिकायला होते तेव्हापासून ते बाबळीच्या झाडाखाली शिकले आणि त्या बाबळीच्या झाडाखाली त्यांना लक्षात आलं की आपल्याला वृक्षही लावला पाहिजे आणि गावही समृद्ध केलं पाहिजे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कसा त्यांचा प्रवास सुरू झाला. 2011 सालपासून ते सांगतायत, पण माझं म्हणणं आहे की ते विद्यार्थी दशेपासूनची त्यांनी आपली माहिती सांगावी. नमस्कार, मी शिवदास भोसले. आता आदरणीय काटकर साहेबांनी सांगितलं, पण मी म्हणतो की हे वृक्ष आम्ही सर्वांनी मिळून लावलेत. आमचे अग्रणी पाणी फाउंडेशन आहे, 246 सदस्य आहेत. एक एक करत हा वृक्षारोपणाचा कालावधी आमचा पूर्ण चालू आहे, अखंडितपणे चालू आहे. आता 25 एकरावरती आम्ही उद्यान उभा करतोय. ते उद्यान आमचं चालू आहे काम 2021 पासून. पण शालेय दशामध्ये असताना काय झालं की आम्ही मंदिरांमध्ये गावामध्ये बसत होतो शिक्षणासाठी. तर तिथून पुढे ज्यावेळेस आम्हाला हायस्कूल हे माळावरती बांधण्याचं काम चालू झालं त्यावेळेस आम्हाला त्याच्या पायाभरणीच्या वेळेस घेऊन गेले होते आमचे त्यावेळेचे शिक्षक. आणि एका झाडाखाली बसवल्यानंतर त्याची सावली त्या काटेरी बाबळीच्या झाडाची पडताना ती सावली जिकडे जाईल तिकडे मुलं जात होती. त्यावेळेस आम्ही संकल्प केला की हे वृक्षारोपण केलं पाहिजे. त्यावेळेचे आमचे विज्ञानचे शिक्षक विठ्ठल चव्हाण सर यांनी आम्हाला विज्ञानामधूनच वृक्षप्रेम निर्माण केलं आणि त्या कठीण फोंड्या मारणावरती खड्डे काढण्याचं काम आमच्या शालेय दशामध्येच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजलं गेलं. आणि तिथूनच वृक्षारोपणाची आवड ही अखंडितपणे चालू राहिली. आणि घरामध्ये देखील आमच्या आईकडून सातत्याने कुंड्यांमध्ये रोपं लावणं, त्यांची फुलं
फुलं प्रत्येकांना देणं हे चालू असल्यामुळे ते घरामधून देखील उपजतच वृक्षप्रेम मिळालं. आणि शालेय दशेमध्ये असतानाच आम्ही हे सगळं काम करत करत पाण्यावरती काम चालू केलं. ओढे नाले खोलीकरण रुंदीकरण, यामध्ये काळा ओढा, नांगळ ओढा, बामून ओढा असे विविध ओढ्यांचं खोलीकरण रुंदीकरण झालं. आणि ही सगळी टीम अग्रणी पाणी फाउंडेशनचे काम करत राहिली, अविरतपणे करत राहिली. पाण्याची पातळी जशी जशी वाढायला लागली तर हे वरून जाणारे जे ढग आहेत जे भरून जात होते तर ते खाली आपल्या इथं बरसले पाहिजे, त्याच्यासाठी गारवा निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून झाडांची निर्मिती करून झाडं लावली पाहिजेत असा आम्ही संकल्प केला. आणि आमचं ब्रीदवाक्य ठेवलं, सुरुवात स्वतःपासून. आणि ह्या प्रत्येक व्यक्तींनी, गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायला चालू केलं. मग यामध्ये लेकीचं झाड आहे, माझं झाड आहे, एक फौजी एक वृक्ष आहे, शिक्षकांचं झाड आहे, कोण वारलं तर त्यांच्या नावानं स्मृतिवन आहे. अशी विविध पद्धतीनं आम्ही वृक्षारोपण करत गेलो. कोणाचा वाढदिवस असलं तर वृक्ष भेट द्यायला लागलो, लग्न समारंभामध्ये वृक्ष भेट द्यायला लागलो. आतापर्यंत तरी बघायला गेलं तर पर्टिक्युलर परफेक्ट आकडा नाही सांगता येणार, पण किमान एक 4100च्या वरती प्रत्येक लग्नामध्ये वृक्ष दिलेले, असे एवढे लग्न समारंभामध्ये वृक्ष दिले. सुरुवातीला लोक आमच्याकडे साहेब बघून हसायची की लग्नात झाड घेऊन आम्ही गेल्यानंतर. तर आम्ही त्यांना म्हणायचो, एखादी गिफ्ट तुम्ही देता ते भिंतीवरती लावली जाते किंवा कुठं फेकली जाते, पण ते झाड दिलं तर हे झाड म्हणजे तुमचा संसार आहे. याला एक उदाहरण द्यायचो, हे झाड म्हणजे तुमचा संसार आहे. हे झाड लावलं तर तुमचा संसार ह्या झाडाप्रमाणे मोठा होणार आहे, बहरणार आहे. त्या संसाराला मुळाप्रमाणे स्थैर्य लाभू दे, खोडाप्रमाणे मजबूत येऊ दे. झाडाला जसं मोठं झाल्यानंतर फांद्या येतात ते बहरते, तसं तुमचा संसार बहरू दे. त्या पानाच्या सावलीप्रमाणे तुमच्या संसाराला गारवा लाभू दे. आणि त्या झाडाला मधुर गोडवा देणारी फळं येतील, तशी तुमच्या आयुष्यात देखील मधुर गोडवा देणारी फळं निर्माण होऊ देत. असा संदेश देत 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 आम्ही पुढे गेलो. तुम्हाला स्वतःला सैनिक व्हायचं होता, सैन्य दलामध्ये अधिकारी व्हायचं होतं, पण तुम्ही झालात सरपंच. काय अवस्था होती, काय स्थिती झाली की हे बदल घडायची वेळ आली? नॅचरली म्हणजे एक असतं की ट्रेंड की ज्या गावामध्ये सैनिक जास्त आहेत तिथं सैनिकांच्या प्रति अभिमान असतोच, सगळीकडेच असतो. पण प्रत्येकाला सैनिक दशेमध्ये जायचं असतं. तर प्रत्येक काही गावांमध्ये अधिकारी असतात, तिथे अधिकारीच घडतात. आमच्या गावात सैनिक असल्यामुळे माझ्या मनात एक इच्छा होती की मी सैनिक बनणार, पण सैनिक हे अधिकारी बनणार. त्यामुळे मी 11वी-12वी नंतर FY TYला विलिंग्डन कॉलेजला गेलो आणि तिथे गेल्यानंतर NCC जॉईन केली. आणि NCC मध्ये देखील मी 13 गोल्ड मेडल मिळवले. फायरिंग स्टूडमध्ये महाराष्ट्रात सेकंड आलो. जे RD परेड चालते, रिपब्लिक डे कॅम्प दिल्लीचे, त्यामध्ये प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र कंटिजनच्या माध्यमातून. विविध कामं करत असताना सगळं हे चालू असताना ज्यावेळेस मी 3 वेळेस आर्मी ऑफिसरच्या SSB इंटरव्ह्यू दिला. पूर्ण माझे ज्यावेळेस सगळ्या टेस्ट वगैरे झाल्यानंतर लास्टला मेडिकल असतं, त्यावेळेस मला फ्लॅटफूटमुळे परमनंट अनफिट केलं ऑफिसरसाठी. त्यावेळेस ठरवलं की आपण देश सेवा करू शकत नाही, आपण आपली असलेली जन्मभूमीची सेवा करूया, त्याच कर्मभूमीसाठी आपण आपली सामाजिक सेवा करू. आणि तिथून आमचा हा प्रवास आणखीन जोमाने वाढला. मग मी CBSE स्कूलमध्ये जॉईन झालो, कारण उदरनिर्वाहासाठी. परत तेही तिथलं सोडून दिलं. वृक्षप्रेमावरती आवड असल्यामुळे घनवन तयार केली 2,500 हजार झाडांची. अग्रणी काठावर 2 किलोमीटर बांबू वृक्ष लावले. आणि विविध कोरोना काळामध्ये सगळे घरात बसले असताना आपण त्यांना व्हिटॅमिन Cच्या गोळ्या द्यायचो, मास्क द्यायचो, हे घरोघरी जाऊन आम्ही प्रबोधन करायचो. आमची ही सगळी टीम आहे, म्हणजे सगळेजण मिळून झटत होतो. मग एक वेळ अशी आली की लोक आम्हाला म्हणायचे निवडणुकीसाठी करतायत, पण आम्ही निवडणुकीला उभारत नव्हतो. ती टर्म निघून गेली, पुढचे सरपंच हे सगळे झाले. आणि नेक्स्ट टर्म ज्यावेळेस आली त्यावेळेस गावकऱ्यांच्या मधूनच उठाव झाला की तुम्ही सरपंच पदासाठी उभा राहावा. त्यावेळेस आम्ही नाही म्हणायचो, आम्हाला नाही यामध्ये इंटरेस्ट उभा राहायचो. पण ज्यावेळेस युवकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि महिलांनी खास करून ते निवडणूक हातात घेतली, आणि महिलांच्यामुळं आणि त्या युवकांच्यामुळं आम्हाला आमच्या पूर्ण पॅनलला या सत्तेवरती गावकऱ्यांनी बसवलं. आणि त्याचे एक परतफेड या नात्यानं आम्ही दिवसेंदिवस रोजच्या रोज उपक्रमाच्या माध्यमातून, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवून सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करतोय. आपण पाहिलं असेल की ह्या सरपंच पदावरती ज्यावेळेस बसलो, पण त्याच्या अगोदरपासून आमचा अभ्यासाचा भोंगा चालू आहे, जो आता राज्यभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही अभ्यासाचा भोंगा चालू केला आणि आमचं बघून मग इतर गावांमध्ये चालू झालं. जरा सविस्तर सांगा त्याबद्दल. अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना काय आहे, तर मी शिक्षक होतो, मला स्पर्धा परीक्षांची मुलं तयार करायची होती. तर त्या मुलांनी अधिकारी बनलं पाहिजे. अधिकारी आपल्या गावात नाही आहेत, याच्यासाठी सकाळी पहाटे आम्ही मोफत क्लास घ्यायला लागलो, NWMH असतील, स्कॉलरशिपचे घ्यायला लागलो. पण मुलं घरातून अभ्यास करून यायला पाहिजेत, म्हणून त्यांना संध्याकाळी होमवर्क दिला जायचा, तो घरी पूर्ण करायचा. पण तरी मुलं करत नव्हती, म्हणून त्यांना सांगायचं की आज मी घरला येणार आहे बघायला. आणि प्रत्येकाच्या घरी चाललो. घरी चालल्यानंतर मुलं तेवढ्या पुरतं अभ्यासाला बसावली. मग लोक संकल्पना आली की हे अभ्यासाला बसतात तर आपण हे माईकवरनं अलाउन्स करू.
आपला आवाज ऐकल्यानंतर प्रत्येकाला वाटेल आज सर अचानक आपल्या घरी येतील आणि माईकवरून अलाउन्स करावलं, सायंकाळचे 7 वाजलेत, टी व्ही मोबाईल बंद करा आणि अभ्यासाला बसा. सुरुवातीची परिस्थिती अशी झाली की आम्हाला महिलांनी शिव्या घातल्या, कारण नॅचरल आहे ना, ते का घातले असतील मनातल्या मनात, तर त्यांच्या त्यावेळेस मालिका बघायच्या होत्या. आम्हाला ते समजून सांगण्यासाठी जिथं पिकतं तिथं विकत नाही, मग थर्ड पार्टी व्यक्तीला आणावं लागतं. मग सगळ्यात महाराष्ट्रात प्रेरणादायी व्यक्तिमत्व जे आहेत गणेश शिंदे, जे युवा व्याख्याते आहेत, त्यांचा ना आमचा संपर्क होता. त्यांना विनंती केली आणि ते गावी आले आणि त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं कशासाठी तुम्हाला मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे. मग 7 ते 9 या वेळेमध्ये टीव्हीच्या बंद झाल्या, तर दुपारी रिटेलिकास्ट होतात, तुम्ही मुलं शाळेला गेल्यानंतर दुपारी बघा असं आवाहन केलं. हळूहळू त्या टी व्ही बंद होत गेल्या. 7 ते 9 आम्ही ॲडव्हर्टाईज काय करायला लागलो त्याच्यावरून, सायंकाळचे 7 वाजले, टी व्ही मोबाईल बंद करा, मुलांना अभ्यासाला बसवा. आणि मग शुभम करती लावा लागलो. शुभम करती लावल्यानंतर साहेब काय झालं, आजी आजोबा पण त्यांच्याबरोबर आरती करायला चालले, कारण उतार वयात थोडंसं देवाधर्माचं वेळ लागतं असं म्हणावं असं वाटतं. त्यामुळे ते आवड निर्माण झाली. आजी आजोबा पण मुलांच्यावर अभ्यासाला बसवले, होमवर्क पूर्ण व्हायला लागला. मग हळूच आम्ही पहाटेचं 5ला भोंगा वाजवायला चालू केला. आणि दिवाळीतच येते बघा मोतीस नाबल्याची ॲड, ते आम्ही ॲडचं थोडं कंटेंट घेतलं आणि चालू केलं. उठा पहाट झाली, मुलांच्या अभ्यास करण्याची वेळ झाली, पहाटे 5 ते 7 या वेळेमध्ये मोठ्या आवाजात वाचन करा. आणि मुलं मोठ्या आवाजात वाचन करायला लागली, अवांतर वाचन व्हायला लागले. त्यामुळे मुलं नवोदयला सिलेक्ट व्हायला लागले, NWMHच्या स्कॉलरशिप त्यांना मिळायला लागल्या, स्कॉलरशिपमध्ये मुले आले, अशी 53 नॅशनल स्कॉलरशिप मुलांना मिळाल्या. आणि हळूहळू बघता ओढा निर्माण झाला आणि गावानंच हे स्वीकारलं. त्यामुळे गावकडील ते राव करणार नाहीये. त्यामुळे मी म्हणतो की सरपंच म्हणून आम्ही नाही, तर गावानं हे केलेलं आहे. अभ्यासाचा भोंगा असेल, सर्व कार्यक्रम असतील, सर्व हे उपक्रम असतील. पालकांना त्रास देऊन सुद्धा लोकांनी मतं दिली, हे तुमचं वैशिष्ट्य आहे. पण मला त्यापेक्षा एक वैशिष्ट्य वाटतं की आमिर खान अभिनेते आहेत राष्ट्रीय पातळीवरचे, त्यांचं पाणी फाउंडेशन असेल किंवा सयाजी शिंदेंचं सह्याद्री देवराई प्रकल्प असेल, ह्या सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडं महाराष्ट्रातल्या मान्यवरांचं वेधलं गेलं. त्यांची देशभर ख्याती आहे, पण ते इथंपर्यंत त्यांचं काम इथं आलं. कसं झालं ते काम? शेवटी कसं आहे की झाड हे निस्वार्थ आहे ना, आपल्याला झाडाप्रमाणे निस्वार्थ मोफत ऑक्सिजन देता यायला पाहिजे. फळं फुलं झाड आपल्याकडनं काहीच मागत नाही, सर्व काही आपल्याला झाड देतं. आणि त्या झाडाप्रमाणे निस्वार्थ राहायचा आम्ही विचार केला आणि त्या निस्वार्थाचं फलितच म्हणावं लागेल. आणि मी थोडं कर्माला मानणारा एक व्यक्ती आहे. जे आपण कर्म करतो, जे पेरतं तेच उगवते. आणि तसंच झालं. ह्या निस्वार्थाचं गावाचं प्रतीक बघून, ते धडपड सगळ्यांची बघून सयाजी शिंदे सरांच्या टीमने आमच्याबरोबर संपर्क साधला आणि त्यांनी येऊन गावभर सगळीकडे पहिल्यांदा वृक्ष लावलेत का, जगवलेत का हे पाहिलं, वस्तुस्थिती पाहिली. आणि त्यानंतर सयाजी सर आमच्याबरोबर सह्याद्री देवराई हा 25 एकरावरती प्रकल्प करण्यासाठी या अग्रंदोगा गावामध्ये आले. आम्ही 0 बजेटमधनं सरपंच झालो हे सयाजी सरांना समजल्यानंतर ते सत्कार करायला गावामध्ये आले. त्यामुळे हे गावकऱ्यांचं यश आहे. आणि याच माध्यमातून गेली 2.5 वर्षामध्ये विविध कामं झाली. आणि यामध्येच माझी वसुंधरामध्ये आम्ही पुणे विभागात, आपल्या ह्या पुणे विभागात 50 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं द्वितीय 12 लाखांचं पारितोषिक मिळालं. राज्याचा सरपंच ऑफ द इयर हा 25 लाख रुपयाचा पुरस्कार आमच्या अग्रंदोगाला मिळाला. बुलढाणा अर्बनचे असतील, असे विविध पुरस्कार गावांना मिळाले. फक्त पुरस्कारांनी काय पोट भरतंय का असं कोण म्हटलं तर मी म्हणतो की पुरस्कारांनी मुळीच पोट भरत नाही, माणसांची आशा वाढते. पण आम्हाला पुरस्कार का महत्त्वाचे वाटतात, कारण पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेतूनच राष्ट्र उद्धारतं. म्हणून त्या पुरस्कारांना आम्ही नमन करून रोज दिवसाकानी आणखीन चांगलं काम करण्याची आशा व्यक्त करतो. मग यातून वेगवेगळे विभाग केले साहेब. हे सगळं चालू असताना मग पाण्यावरती काम करणारे जलक्रांती, वृक्षांवरती काम करणारे हरित टीम तयार केली, अभ्यासावरती काम करणारे केले, महिला सबलीकरणावरती केले, सेंद्रिय शेतीवरती केले. मग त्यात आमचे खंडाळे बंधू आहेत, ह्या दोघांनी सेंद्रिय शेतीवरती काम केले. 19 पदार्थाचे सेंद्रिय अर्क तयार केले, ज्वारीचे 28 पदार्थ तयार केले, मका उत्पादनात राज्यात प्रथम आलो. तर ऊस हे जसं जास्त पाणी लागतं आपण म्हणतो, तर ते कमी पाण्यावरती 90% ठिबक सिंचनावरती शेती करता येते, हे लोकांच्या पुढे आदर्श निर्माण केला. असे विविध उपक्रम आम्ही राबवत गेलो. त्यातलं वृक्ष एक प्रकार आहे. आज साकारी म्हैसाळ योजनांमुळं गावात पाणी आलेलं आहे, समृद्धी आलेली आहे. तुम्ही म्हणता लोकसहभाग आहे, लोकांचं मोठं पाठबळ लागतं, पण विरोध पण झाला असेल, कारण काय सगळं चांगलं गोडगोड असतं असं नाही. पण त्या विरोधाला कसं सामोरं गेला आणि त्यामुळं जर काही नुकसान झालं असेल तर त्या नुकसानापासून बचावण्याची तुमची कल्पना काय होती? विरोध हा तर सर्वांच्या पाचवीला पुजलेलाच असतो.
आपण एखादा टॉसवर उधळला तर कधी छापा पडतो, कधी काटा रुततो. तसं आमच्या देखील पाठीमागे काटा रुतत गेलं, कारण सत्य रुजायला वेळ लागतं. मला इथं सिंधुताई सपकाळ यांचं वाक्य आठवतंय की महाराष्ट्रामध्ये बाबांनो मेल्यानंतर त्या व्यक्तीची किंवा त्या ह्याची किंमत कळते. तसं संत गाडगे बाबांनी गाव स्वच्छता करत गेले आणि लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून समुपदेशन करत राहिले. तर अशा थोर मान्यवरांच्याकडे बघून ज्या सावित्रीबाई फुलेंना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, तर त्यांच्या वाट्याला एवढं दुःख आलं तर आपण नगण्य आहे. आपण कुठल्या झाडाचा पालापाचवा, एक दिवस आपण निघून जाणार आहे. तर काहीतरी आपण ह्या देशाचं, ह्या जमिनीचं देणं लागतं, म्हणून इथं आपला जन्म झालाय. म्हणून या कर्मभूमीसाठी आम्ही काम करत राहिलो. विरोध होत गेला, काही लोकांनी झाडं मोडली, काही लोकांनी झाडं जाळली, हे गोष्टी झाल्या. पण ज्यावेळेस त्यांना त्यातली सत्यता समजली, त्यावेळेस त्यांना ती गोष्ट समजली. ज्यावेळेस निवडणुकीला आम्ही उभारलो त्यावेळेस आमच्या विरोधात मोठे वादळ उभा केलं की ह्या लोकांनी पैसे खाल्लेत, खूप पैसे शासनाकडनं घेतलेत, हे केलेत. आम्ही त्यावेळेस छातीत ठोकपणे भाषणात सांगितलं, तर शासनाकडनं 1 रुपया जर घेतला असेल तर आम्ही ह्या पिंपळाच्या झाडाला फास लावून इथंच आमचा जीव देऊ. आज देखील ते कोण प्रूफ करू शकलेलं नाही, कारण का जी तळमळ आहे ते आमच्या मनातून आहे. रविवारी सुट्टी असेल त्यावेळेस आम्ही टँकर घेऊन पाणी घालत होतो. पण ज्या लोकांनी आम्हाला टँकरसाठी मदत केली, ज्या लोकांनी वृक्ष घेण्यासाठी मदत केली, त्यांच्यामुळं, त्या श्रमदाते आमच्या युवकांच्यामुळे, या सगळ्यांच्यामुळे हे घडलेलं आहे. आणि हे झाड काय ऑक्सिजन काय फक्त मला एकट्याला देत नाही, पाणी घालणाऱ्या 246 सदस्यांना देत नाही, या झाडाच्या आसपास येणाऱ्या सर्वांना देतं. त्यामुळे झाडाप्रमाणे निस्वार्थ राहत काम करत राहण्याची, विरोध झाला तर त्याला नतमस्तक होऊन पुढे जाण्याची आम्ही तयारी दर्शवली. मला एक या दरम्यान माहिती समजली. येताना मी शिवदासजींच्याबद्दल माहिती घेत होतो, त्यावेळी लक्षात आलं की तासिका तत्वावर काम करणारा हा शिक्षक, त्याच्या ह्या सगळ्या कार्याला बघून एका शिक्षण संस्थेनं या शिक्षकाला भविष्य काळात परमनंट नोकरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सरपंच पदावरून पायउतार झाल्यानंतर सुद्धा आपल्यासाठी उदरनिर्वाहाचं साधनासाठी त्यांना धडपड करावी लागणार नाही, कारण समाजानं त्यांच्यासाठी एक दार उघडून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की उर्वरित अजून 2.5 वर्षाचा तो त्यांचा कार्यकाळ आहे. पुढं भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांनी नवी पिढी तयार केलेली आहे, नवे सहकारी तयार केले आहेत, ते सुद्धा काम करतायत. ही वाट कुणी ना कुणीतरी चालवत असते, काही ना काहीतरी होत असते. एक शिवदास भोसले चालले म्हणजे झालं असं होत नाही, तर त्याच्या पाठोपाठ कुणीतरी यावं लागतं. तो त्याच गटाचा असेल असं नाही, तो विरोधातला असू शकतो, तो त्यांच्याच जवळचा एखादा कार्यकर्ता चांगला होऊ शकत असतो. पण ह्या सगळ्यांच्यासाठी वाट दाखवणारा एक माणूस असावा लागतो. तसं ते शिवदास भोसलेंनी दाखवून दिलं आहे. एक सैनिकाचा मुलगा किंवा एक सैनिकांच्या गावातला मुलगा स्वतः सैनिकांमध्ये अधिकारी बनायचं स्वप्न बाळगत होता. मात्र पाय सपाट आहेत या एका नैसर्गिक चुकीचा परिणाम त्यांच्यावर झाला, पण त्यानं इथला निसर्ग बदलण्याचं काम केलं. मला असं म्हणायचं आहे की या पुढच्या काळात त्यांना त्यांचं काय विचार आहेत, हे 2.5 वर्ष तर आहेत, आणि त्यापुढेही या गावाचा, परिसराचा विकास कसा व्हावा आणि त्या दृष्टीने त्यांनी काय योगदान द्यावं, काय त्यांची अपेक्षा आहे, आणि आपल्या नंतर येणाऱ्या माणसांनी काय करावं याबद्दल त्यांनी थोडंसं सांगावं. आता तुम्ही हे सगळं सांगितलं, त्यामध्ये मी TET आणि टेट परीक्षा शासनाची क्वालिफाय होऊन महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये आलो, आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि त्यानंतरच नोकरीवरती हक्क सांगितला. कारण का शेवटी उदरनिर्वाहाचा हा प्रश्न असतो. ज्यावेळेस आम्ही हे वृक्षारोपण संगोपन करत असताना खूप लोकांच्या तिरस्काराच्या भावना देखील आम्ही झेललेल्या आहेत, ते काटे झेललेले आहेत. आणि त्यानंतर केले की आपलं भविष्य येण्यासाठी थोडंफार आपल्याला उदरनिर्वाहासाठी पोटात जर माझ्या काय असेल तर त्राण असेल तरच मी पुढे चालू शकेल, म्हणून ती नोकरी स्वीकारली. तर हे सगळे त्रास होत असताना मला निश्चित तरुण भारतचा अभिमान आहे. कारण त्या काळामध्ये, पडत्या काळामध्ये जर साथ कुणी दिली असेल तर आमचे रांजणीचे पत्रकार आहेत रघुनाथ भोसले साहेब, यांनी बातमी लावली. कुठल्याही अपेक्षेविना तरुण भारतनं आजपर्यंत आम्हाला सांभाळले. ही खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्या गावामध्ये काम करणाऱ्या समाजप्रिय व्यक्तिमत्वांना आधार देणं, तो मायेचा आधार तरुण भारतचा मिळाला आहे असं मी मानतो. कारण तो जर आधार नसता तर त्या बुडत्याला काडीचा आधार नसता, तर आम्ही देखील या दबाव तंत्रामध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुठेतरी एका कोपऱ्यात पडलो असतो निपचूप आणि म्हणलं असतो की नाही बाबांनो, हे शक्य नाही आहे. पण हे बदलण्याचं सामर्थ्य आम्हाला तरुण भारतनं दिलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता तुम्ही प्रश्न जो केला, तुम्ही जरा बोलण्याच्या ओघात विसरलो, काय म्हणालात साहेब? पुढच्या दृष्टीने तुमची वाटचाल कशी असेल आणि गावची वाटचाल कशी असावी, सहकाऱ्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? पुढची वाटचाल कशी असावी, तर मी म्हणतो की निस्वार्थ भावनेतून जो माणूस वेळ देऊ शकतो
गावाच्या भल्यासाठी ज्याची तळमळ आहे, ज्याला खरंच राजकारणातनं समाजकारण करण्याची आवड आहे, चालू असणाऱ्या आत्ताच्या ह्या विघातक प्रवृत्तीला बाजूला ठेवून स्वतःच्या गावासाठी तळमळतेनं जो झटतोय, ज्याला वेळ देता येते, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावं, आणि ज्याच्याकडे काही नाही त्याने गप्प बसावं, अशा भावनेतून ज्याला खरंच काहीतरी करायचं आशाने यामध्ये पडावं. जो पण कोणी पुढं होईल आम्ही त्याला सगळ्यांना शुभेच्छा देणार आहोत. कारण का, शेवटी एकदा विकासाची वाट आपण चालायला लागलो तर त्याच मार्गावरनं जावं लागतं. थोडं वाट भरकटली तर त्यांना देखील त्यावेळेस जनता आमची नक्कीच विरोध करेल असं मला वाटतं. त्यामुळे निश्चित जे पण पुढच्या कालामध्ये या गावचं प्रतिनिधित्व करतील ते चांगल्या पद्धतीनं सेवा करतील गावची, अशा आशा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे शिवदास भोसले मोठ्या प्रमाणावर आहेत. तरुण भारतने नेहमीच अशा व्यक्तिमत्वांना लोकांच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं कार्य तितकं मोठं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नावाची, त्यांच्या कामाची चर्चा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रभरातील लोक येत आहेत, या गावाची पाहणी करतायत. ChatGPTवर आम्ही अग्रण धुळगाव गावचं एक चांगला लोगो तयार करा असं म्हणून एक प्रॉम्प्ट टाकला होता. त्या अग्रण धुळगावचा लोगो तयार करताना इथल्या ग्रामपंचायतीनं झाडांच्यावर जी चितारलेली चित्र आहेत ती चित्र ChatGPTनं यांच्या लोगोमध्ये बसवली. हेही मला माहीत नव्हतं. मला वाटलं ChatGPTनं स्वतःचं डोकं चालवून काहीतरी केलं आहे. पण जेव्हा त्यांच्यासोबत गाडीतून इथं येत होतो त्यावेळी बघितलं तर दोन्ही बाजूने आम्हाला झाडं त्या स्वागत करत होती आणि त्याच्यावर प्राण्यांची चित्र, पक्ष्यांची चित्र, मोराचं चित्र होतं. तर जगातल्या एका सर्वात बुद्धिमान अशा नव्या तंत्रज्ञानानं सुद्धा शिवदास भोसलेंच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्यांचा लोगो बनवताना त्यांच्याच कार्याला त्यांनी त्या लोगोमध्ये जागा दिली. याचा अर्थ असा आहे की काम कुठेही लपत नसतं. आजच्या काळात तरुण भारत सोशल मीडिया हा या पद्धतीने जेव्हा व्हिडिओ म्हणून प्रिंट मीडियाचे आमच्या पत्रकारांनी त्यांच्याबरोबर त्यांना साथ दिलीच, पण हा जेव्हा व्हिडिओ महाराष्ट्रभर, देशभर फिरेल, जेव्हा इतर जिल्ह्यातील सैनिकसुद्धा बघतील तेव्हा अभिमानानं सांगतील की एका सैनिकाच्या गावातल्या सरपंचानं हे करून दाखवलेलं आहे. यापुढेही अशा चांगल्या गोष्टींना तरुण भारताचं नेहमीच सहकार्य असेल. आमचे सल्लागार, संपादक आणि समूह प्रमुख डॉक्टर किरण ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षपदार्पणानिमित्त आपण इथे डॉक्टर किरण ठाकूर अमृत उद्यान उभारण्यासाठी सहकार्य केलं. तो अमृत उद्यानासाठी आज वृक्षारोपण झालं. त्यासाठी या सगळ्या गावकऱ्यांनी श्रमदान केलं आणि एक उत्तम पद्धतीचं उद्यान पुढच्या 2-3 वर्षात लोकांना दिसायला लागेल अशा पद्धतीचं वृक्षारोपण केलं. ट्री आर्मीचे आमदार सुहास बाबर यांनी यासाठी 75 मोठ्या आकाराचे वृक्षसुद्धा आम्हाला पोहोचवले आणि त्याचबरोबरीने इतर आमच्या ज्या संस्था, वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांनीसुद्धा यासाठी सहकार्य केले. त्या सर्वांचे आभार मानतो आणि आज पुन्हा एकदा शिवदासजींना शुभेच्छा देतो की आपले हे कार्य असेच पुढे चालत राहो. तरुण भारत नेहमीच आपल्या बरोबर या वाटचाल करत राहील. धन्यवाद.